नमस्कार प्रेक्षकांनो. 3 महामालिकेचा महासंगम या मालिकेचा शेवटचा भाग तुम्ही ऐकत आहात. खरंच अक्षरशः अंगावर भयानक असा काटा उभा करणारा हा भाग आहे. कारण शेवटी जो घात व्हायचा होता तोच घात झाला. पुन्हा एकदा सायलीचं सत्य काय आहे हे सगळ्यांसमोर येणार असतं, पण शेवटी नागराजने हा सगळा काही घात केलेला असतो. कसं काय ते सगळं पाहायचं आहे. जेव्हाच इथे मधुभाऊंचा इथे खून करण्याचा प्रयत्न होतो. मधुभाऊ अक्षरशः बेशुद्ध होऊन पडलेले असतात. खूप रक्तस्राव झालेला असतो. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात आणि सायली महिपतकडे आलेली असते. महिपतला ती म्हणत असते, सगळं सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आत्तापर्यंत माझ्या मधुभाऊवर केस सुरू होती. अरे, तुझी मुलगी जेलमध्ये जाऊन बसलेली आहे, तरीसुद्धा तुला अक्कल आलेली नाही का? तरीसुद्धा तू शहाणा झाला नाही आहेस का? माझे मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेलेले आहेत समजलं तुला? असं म्हणता क्षणी महिपत आता खूपच रागात असतो तो सुद्धा. कारण साक्षी जेव्हापासून जेलमध्ये गेली तेव्हापासून तो बिथरलेला असतो. तो लगेचच सायलीचा गळा पकडतो, पण तेवढ्यातच अर्जुन पुढे येतो आणि महिपतचा चांगलाच गळा दाबत असतो. हे सगळं सगळं काही आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायचं आहे. पण प्रेक्षकांनो, खरंच खूपच असा कमाल भाग यांनी इथे दाखवलेला आहे. 3 महामालिकेचा महासंगमचा आजचा हा शेवटचा एपिसोड आहे प्रेक्षकांनो. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही मिनिटाचा किंवा काही सेकंदाचा अवधी होता की सायली खरी तन्वी आहे. सायलीच रविराज प्रतिमाची मुलगी आहे. सायलीच सुभेदारांची इथे ज्यांचं स्वप्न होतं खरं तर खऱ्या तन्वीशी लग्न करायचं ते अगदीच खरं आहे. माझी सौ अनाथ नाही आहे, तिला आईवडील आहे, तिच्या आईवडील जिवंत आहेत आणि ती तुमचीच सगळ्यांची आहे. असं काही मिनिटाचं किंवा काही क्षणाचाच विलंब असतो आणि तेवढ्यातच नागराजने ह्या सगळ्या गोष्टींचा घात केलेला असतो. कसं काय पाहूयात प्रेक्षकांनो. आता दहीहंडी फोडण्याची वेळ झालेली असते आणि दहीहंडी फोडण्याची वेळ झाल्यानंतर आता ह्या तिघीसुद्धा खूपच कमाल दिसत असतात. अर्जुन तर सायलीकडे एकटक पाहतच असतो आणि एकटक पाहत असताना आता तो तिची दृष्टसुद्धा काढत असतो. त्यावर इथे आपला हँडसम अद्वैत म्हणत असतो, हा काय करते, ह्या दोघांचं काय चाललंय? त्यावरच आता इथे कला म्हणत असते, त्यांचं काय चाललंय ना ते चालू देत, ते तुला जमणार नाही. मला काय जमणार नाही? तो त्याच्या बायकोची दृष्ट काढतोय, त्यासाठी चांगलं व्हावं लागतं आणि सुखाचा संसार एकत्र करावा लागतो, कळलं? आता इकडे मात्र लगेचच तेजस म्हणत असतो, काय मग मी पण तुमची दृष्ट काढू का? त्यावरच आता लकी जाम त्याची म्हणत असते, तुम्हाला माहिती ना मी आणखी सुद्धा तुम्हाला इथे माफ केलेलं नाहीये, मग उगाचच तुम्ही माझ्या पुढे पुढे करू नकात. असंच आता इथे ते बोलत असतात. इकडे मात्र आबा आणि त्याचसोबत आपल्या पूर्णाजी म्हणत असतात, खरं पाहायला गेलं तर मला असं वाटतंय ह्या पोरांसारखंच मस्त लहान व्हावं आणि मस्त दहीहंडी इथे फोडायला जावं. काय कमाल दिसत आहेत ना आपले तिन्ही पण नातवंड. खरंच खूपच कमाल दिसत आहेत. असंच इथे सुरू असतं. आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते, काय चाललेलं आहे तुमचं? आता लगेच सायली म्हणत असते, मला असं वाटतंय की आता तुम्ही मनातील सगळ्या गोष्टी, सगळी आडी ज्या आहेत त्या इथे दूर कराव्यात आणि सगळ्या आडी दूर केल्यानंतर सुखाने संसार करावा. इकडे आता दहीहंडी फोडण्यासाठी खरं तर मुलांची टीम नसून इथे मुलींचं पथक आलेलं असतं आणि ह्या वर्षी मुलींचं पथक आल्यामुळे मुलीच आता इथे दहीहंडी फोडणार असतात. खरं पाहायला गेलं तर आपला अर्जुन हा रोमॅन्टिक असतो आणि अर्जुन रोमॅन्टिक म्हणजेच तो सायलीला किती सपोर्ट करणार असतो हे सगळं काही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता अर्जुन बोलत असतो, दरवर्षी तर माझी बायकोच हंडी फोडते बाबा, त्यामुळे माझा तर तिला फुल सपोर्ट आहे. बोला तुम्ही काय म्हणताय? इकडे आता जे काही आबा आहेत ते म्हणत असतात, म्हणजे यावर्षी मुलं दहीहंडी फोडणार नाही आहेत. त्यावरच पूर्णाजी म्हणत असतात, अरे बघ तू बघ भाल्या, इथे माझी नातसून कशी दहीहंडी फोडते, एकच नंबर दहीहंडी फोडते बघ ती, तू फक्त बघतच राहशील. असंच आता पूर्णाजी ते म्हणत असतात. अच्छा, तू मुलींना कमी समजतो की काय? नाही ग पूर्णे, मी कुठं पोरींना कमी समजतोय, मी तसं काही समजत नाहीये. उलट मला सुद्धा खूपच आनंद होणार आहे. आता इथे ह्या मुली ज्या काही आहेत त्या इथे दहीहंडी फोडणार आहेत म्हणून. आता दहीहंडी फोडण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले असतात आणि दहीहंडी फोडण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले असल्याने आता इकडे सायली जी आहे ती इकडे अर्जुनकडे पाहतच असते. अर्जुनने तिचा हात पकडलेला असतो आणि तेव्हा ती म्हणत असते, काय चाललंय हे तुमचं? त्यावरच तो म्हणत असतो, खरं सांगू का सायली, जेव्हा तू पहिल्या वेळेसच इथे आता जेव्हा तू पहिल्या वेळेस दहीहंडी फोडायला निघाली होतीस तेव्हा सुद्धा मी त्याच क्षणी तो क्षण मला सुद्धा आठवतोय. कारण त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो आणि तेव्हापासून फक्त आणि फक्त ह्या नजरेमध्ये नेहमीच तूच आहेस. असंच आता इथे अर्जुन जो आहे तो इथे बोलत असतो.
त्यावर सायलीला तो क्षण आठवत असतो जेव्हा ती पहिल्या वेळेस दहीहंडी फोडायला कशी वर चढली होती. तिला तर माहितीसुद्धा नसतं इथे ती कशी वर चढलेली आहे आणि तिच्यासोबत काय काय झालेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अजूनसुद्धा बायको तू फक्त आणि फक्त माझ्या नजरेत तेव्हापासून तूच आहेस आणि तीच सायली दिसत आहे. सायली मात्र इथे हसायलाच लागलेली असते, कारण सगळ्यांसमोर असं अर्जुन तिच्यासोबत कॉम्प्लिमेंट करत असतो, त्यामुळे तिला थोडंसं लाजल्यासारखं झालेलं असतं. आता इकडे मस्त दहीहंडीचा तर बेत इथे रंगलेलाच असतो. त्यातच आता इथे जे मधुभाऊ आहेत ते मधुभाऊ इकडे आलेले असतात आणि ते अगदीच दरवाजाशी आलेले असतात. आता सगळा खूप काही गोंधळ असतो, ढोल ताशा याचा सगळ्यांचा गोंधळ असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा गोंधळ असतानाच आता इकडे जे मधुभाऊ आहेत त्यांना आतमध्ये जाऊन तो सायली तो खऱ्या तन्वीचा फोटो शोधायचा असतो. म्हणूनच ते कोणाशीच काही बोलत नाही आहेत आणि कोणाशी काहीच न बोलताना ते डायरेक्टच आता इकडे आतमध्ये जातात. खरं तर त्यांना ती गोष्ट आठवत असते जेव्हा इथे आता ते प्रियाच्या खोलीमध्ये गेले होते आणि प्रियाच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्यांना एक सुटकेस सापडली होती आणि त्यांना एक सुटकेस सापडल्यानंतर त्या सुटकेसमध्ये इथे जी छोटी सौ आहे त्या सौचा लहानपणीचा फोटो त्यांना आठवत असतो आणि त्यामुळेच ते तिथे गेलेले असतात आणि त्यामुळे ते तिथे गेल्यानंतर लगेच शोधायला सुरुवात करत असतात. ते म्हणत असतात की नाही, काही जरी झालं तरीसुद्धा हा फोटो मला इथे भेटला पाहिजे आणि त्याचसोबत आज जे सत्य आहे ते मला इथे समजलं पाहिजे. तो फोटो तर सापडलेला असतो, पण आणखी दुसरे काहीतरी पुरावा ते शोधत असतात आणि म्हणूनच ते घरभर फिरत असतात. आता इकडे नागराजला थोडासा संशय आलेला असतो. नागराज म्हणत असतो की हे म्हातारं इथे काय करते आणि त्याचसोबत हे म्हातारं इथे कशासाठी आलेलं आहे मला काहीच कळायला मार्ग नाही आहे. त्याचसोबत इथे शोधलं पाहिजे की नेमकं हे म्हातारं का आणि कशासाठी आलेलं आहे. म्हणूनच आता नागराज इथे त्यांच्या पाठोपाठच असतो. ते जिथं जिथे जात आहेत, जे जे शोधतायत ते सगळं काही तो इथे पाहत असतो. इकडे सायली अगदीच वरपर्यंत चढलेली असते. वरपर्यंत चढत असतानाच आता इकडे जे मधुभाऊ आहेत त्यांना त्या खोलीमध्ये तर काही फाटसं सापडत नाही. तेव्हाच ते म्हणत असतात, नाही नाही, मला असं वाटतंय की नक्कीच पूर्णाजी ज्या आहेत ना त्यांच्या खोलीमध्ये मला नक्कीच काहीतरी सापडेल. म्हणूनच मला असं वाटतंय की मी पूर्णाजीच्या खोलीमध्ये गेलं पाहिजे. म्हणूनच आता ते पूर्णाजीच्या खोलीकडे निघालेले असतात. आता पुन्हा तिथे शोधल्यानंतर सुद्धा फारसं त्यांना काही तिथे बराच वेळ शोधून सुद्धा फारसं काही सापडत नाही. त्यानंतर ते कपाटसुद्धा उघडून पाहतात. कपाट उघडल्यावर सुद्धा त्यांना फारशा काही तिथे वस्तू सापडत नाहीयेत. आता काय करायचं असा विचार सुरू असतो. इकडे सायली एकदा तर एक थर चढलेली असते. एकदा एक थर चढल्यानंतर पुन्हा ती तिथून तशीच खाली घसरते. तिथून खाली घसरल्यावर सगळेजणच आश्चर्यानेच पाहत असतात. सगळ्यांना सायलीची खरं तर खूप काळजी वाटत असते, कारण तो थरसुद्धा तेवढाच मोठा असतो. इकडे आता मधुभाऊ शोधत असतात. तेवढ्यातच नागराज मात्र त्यांची अगदीच इथे बारकाईने त्यांच्याकडे लक्ष देत असतो. काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ह्या सगळं काय आहे हे मी शोधून काढणारच, असं सुद्धा नागराज म्हणत असतो. हे म्हातारे इथे काय करतंय. आणि त्याचबरोबर आता इकडे मधुभाऊ दुसऱ्या खोलीमध्ये गेलेले असतात. तेव्हा दुसऱ्या खोलीमध्ये गेल्यावर ते विचार करतात, नाही नाही, आता तो फोटो आणि त्याचबरोबर तो साऊचा फोटो आहे हे मला माहिती आहे, पण साऊ इथे आणखी कोणासोबत तरी असू शकते ना. मग कोणासोबत असेल लहानपणी तर हे सगळेजण खूप एकत्र चांगले असायचे. मग नक्कीच कोणासोबत तरी असेल. म्हणूनच ते पूर्ण घरभर तो फोटो पुन्हा शोधायला लागत असतात. तेव्हा पूर्णाजीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर प्रतिमासोबत त्यांना तो फोटो सापडतो. इकडे आता सायली ऑलमोस्ट आता वरच्या चढापर्यंत जाऊन पोहोचलेली असते. ती वरच्या थरापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवून तिला सायली सायली म्हणूनच आवाज देत असतात आणि चेअरअप करत असतात. इकडे सायली मात्र अगदीच बेभान होऊन सगळं काही करत असते, पण तिच्यासोबत आणि त्याचसोबत मधुभाऊंसोबत ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत हे तिला ना कुठे माहिती होतं. आता मधुभाऊने सगळं घर शोधल्यानंतर शेवटी त्यांना तो फोटो सापडलेला असतो. प्रतिमा त्या फोटोमध्ये असते आणि प्रतिमासोबत छोटी सायली त्या फोटोमध्ये असते आणि तेव्हाच इथे आता ते म्हणत असतात, मिळाला फोटो मिळाला, म्हणजेच हा फोटो आणि तो फोटो एकच आहे. म्हणजेच सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया ही ह्यांना सुद्धा फसवत आहे. म्हणजे प्रिया खोटं बोलत आहे आणि ह्यांना सुद्धा प्रियाने फसवलेलं आहे, असं मधुभाऊंच्या समोर आलेलं असतं. आता हे सगळं काही नागराजने ऐकलेलं असतं. नागराजला तर खूप मोठा धक्का बसतो. तो तर अक्षरशः इथे कोमातच गेलेला असतो. त्याला तर कळतच नाही की काय झालंय हे सगळं. आणि त्यासोबत ह्या म्हाताऱ्याला आता समजलेलं आहे, म्हणजे माझी तर वाटच लागणार आहे. कारण इथे जेव्हा ती प्रिया भेटली होती तेव्हा ती मला तर भेटली होती. त्यावरच आता इथे मधुभाऊ म्हणत
असतात. म्हणजे माझी जी साऊ आहे तीच तीच ह्यांची खरी तन्वी आहे आणि एवढं मोठं सत्य हे एवढे दिवस लपून राहिलेलं आहे आणि मी सुद्धा असा कसा होतो वेंधळा, मला सुद्धा कसं कळलं नाही. आता काही जरी झालं तरी सुद्धा मी आत्ताच्या आत्ता दहीहंडीच्या वेळेसच इथे सगळ्यांना ही आनंदाची बातमी देतो. मी आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. असं म्हणूनच आता मधुभाऊ लगेचच तो फोटो घेऊन खाली येत असतात. आता इकडे नागराज म्हणत असतो, आता काय करू, ह्या महिपतला सांगू का, महिपतला फोन करू का? म्हणूनच तो फोन काढतो आणि त्यावर तो म्हणतो, महिपत हा काही करेपर्यंत हे म्हातारं तिथपर्यंत जाऊन पोहोचेल आणि सगळ्यांना सांगेल. नाही, हे असं होता कामा नये. काही जरी झालं तरी सुद्धा हे म्हातारं तिथपर्यंत जाता कामा नये. आता ऑलमोस्ट इथे मधुभाऊ हॉलपर्यंत येऊन पोहोचलेले असतात. आता ते खरंच खूप आनंदात असतात. तर इकडे सायली आता शेवटच्या थरापर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि थरापर्यंत जाऊन पोहोचल्यावर तिने अक्षरशः इथे दहीहंडी तिच्या जवळच असते. दहीहंडी तिच्या जवळ असतानाच आता त्या दहीहंडीतला जो नारळ आहे तो नारळ ती काढून घेणार असते. इकडे आता नागराज हा मधुभाऊंचा पाठलाग करत असतो. मधुभाऊ आता लगेचच हॉलमध्ये जातात. आता हॉलमध्ये गेल्यानंतर समोर कृष्णाची मूर्ती असते. त्यांना असं वाटत असतं की मी आज एवढे चांगली गोष्ट करायला चाललेलो आहे, म्हणूनच देवाचा आशीर्वाद आणि देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की माझ्या साऊला बळ दे. हे सगळं काही ऐकण्यासाठी ती आनंदी तर होईनच, पण तरीसुद्धा इथे मला तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत असंच इथे आता मधुभाऊ म्हणत असतात आणि त्यामुळेच देवापुढे ते नमस्कार करतात. आता नागराज त्यांच्या पाठीमागेच आलेला असतो आणि नागराजला आता मधुभाऊ हे कोणाकडेही जायला नको असाच तो इथे विचार करत असतो आणि त्या विचार करण्याच्या चक्रामध्येच आता तिथे जो फळांमध्ये सुरी असते तोच सुरा इथे तो काढून घेतो आणि तो सुरा काढून घेतल्यानंतर मधुभाऊ पुढे जात असतात. तर लगेचच नागराज सुद्धा त्यांच्या पाठीपाठी जात असतो. इकडे मात्र दहीहंडी आता फोडण्याचीच वेळ झालेली असते. सगळेजण खूप आनंदात असतात. ढोल ताशांच्या आवाजामुळे इथे आतमध्ये काय चाललेलं आहे ही खबर तर कोणालाच नसते. इकडे आता लगेचच मधुभाऊ पुढे जातात तर नागराज पाठीमागून येतो. नागराज पाठीमागून आल्याबरोबरच आता इथे लगेचच तो त्यांच्या पाठीतच सुरा खुपसत असतो. पाठीत सुरा खुपसल्यानंतर आता मधुभाऊ जोरातच ओरडतात. साऊ 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 करून ओरडत असतात, पण नागराजला थोडी सुद्धा दया येत नसते. नागराज जोरात तो सुरा खुपसल्यामुळे आता खूप जास्त मधुभाऊंना त्रास होत असतो. तो लगेचच तसाच सोडून तिथून पळ काढत असतो. आता इकडे मात्र जो थर आहे तो तर फोडण्यासाठी सायली वरपर्यंत पोहोचलेली असते. खरं पाहायला गेलं प्रेक्षकांनो तर अगदी स्लो मोशनमध्ये हे सगळं काही दाखवलेलं आहे आणि जेव्हाच आता मधुभाऊ कृष्णाकडे पाहतात आणि तेव्हा त्यांना ही गोष्ट काही जरी झाली तरी सुद्धा कोणापाशी तरी सांगायची होती, पण काय करू आता, साऊ साऊ म्हणून तर आवाज देत आहेत, पण एवढा बाहेर ढोल ताशांचा आवाज होता त्यामुळे त्यांचा आवाज काही बाहेर येत नव्हता आणि ते तसेच खाली कोसळतात. खरं तर आता इकडे अद्वैतला थोडासा ठसका लागलेला असतो आणि त्यामुळेच तो आता पाणी पिऊन येतो असं म्हणूनच तो आतमध्ये आलेला असतो कलाला सांगून. आता समोर येतो. समोर मधुभाऊ तुम्ही इथे काय करताय असं म्हणता क्षणी मधुभाऊ लगेचच त्याच्या अंगावरती पडतात. आता नागराजला खरं तर इथे अद्वैत आल्याची चाहूल लागलेली असते आणि अद्वैत आल्याची चाहूल लागता क्षणी आता इथे तो पळून गेलेला असतो आणि तेव्हा तो मधुभाऊंना तसाच सोडून गेलेला असतो. मधुभाऊ पूर्ण मेलेले नसतात किंवा पूर्ण बेशुद्ध सुद्धा झालेले नसतात. आता लगेचच अद्वैतच्या मधुभाऊ गळ्यात पडतात आणि अद्वैत जोरातच ओरडत असतो, मधुभाऊ मधुभाऊ काय झाले तुम्हाला? तो त्यांना पाठीमागून पकडतो, कारण त्यांचं वजन जास्त असल्यामुळे त्याला ते काही पेलत नाहीत. त्यामुळेच आता पाठीमागून पकडल्यामुळे त्याच्या शर्टला कुर्त्याला रक्त लागलेलं असतं आणि तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात, मला सायलीच्या जन्माबद्दल काहीतरी सांगायचंय, सायलीच्या आईबाबांबद्दल काहीतरी सांगायचंय. त्यावरच अद्वैत म्हणत असतो, काय सांगायचंय बोला ना, काय सांगायचंय बोला ना. इकडे सायलीने तोपर्यंत नारळ हातात घेतलेला असतो. तर तिकडे आता ते म्हणत असतात, सायलीचे आईबाबा आज जिवंत आहेत, सायलीचे आईबाबा आज जिवंत आहेत असंच इथे आता ते बोलत असतात आणि तेव्हाच ते बेशुद्ध झालेले असतात. अद्वैतला एकतर अगोदरच अस्थमाचा आजार आहे आणि त्यामुळे त्याला थोडंसं टेन्शन आणि ह्या गोष्टी जमत नाहीत आणि त्यावरच आता अद्वैतचं पूर्ण अंग हे रक्ताने माखलेलं असतं. अद्वैतचं पूर्ण अंग रक्ताने माखलेलं असल्याने आता तो ओरडतच बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर पूर्णाजी आणि त्याचबरोबर बाजूला आबा बसलेले असतात. हे सगळंजण ते पाहतात आणि पाहिल्याच्या नंतर आता हे काय झालंय अद्वैत तुला? अद्वैत अरे काय झालंय, बोल तरी रे अद्वैत, काय झालंय तुला? असं कसं रे, हा काय झालेलं आहे अद्वैत तुला? असंच म्हणून आता पूर्णाजी ओरडत असतात. पण तिकडे मात्र अद्वैत आता जोरातच ओरडायला सुरुवात करत असतो. तो इकडे जो हा आहे म्हणजेच अर्जुन आहे त्याला आवाज देत असतो,
अर्जुन, अर्जुन, प्लीज अर्जुन असं म्हणून आवाज देत असतो. असं म्हणून आवाज दिल्यानंतर आता अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे जातं. अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे गेल्यानंतर तो वळून पाहतो, तर हा सगळा काही काय प्रकार आहे आणि त्याचसोबत इथे ह्याला काय झालेलं आहे. सायलीचं सुद्धा लक्ष आता त्याच्याकडे जात असतं आणि सायलीचं लक्ष त्याच्याकडे गेल्यानंतर आता सायलीच्या हातामधला नारळ तर अक्षरशः गळून खाली पडलेला असतो. इकडे मात्र जी आपली कला आहे ती म्हणत असते, चांदेकरला काय झालेलं आहे, चांदेकर असा काय आहे, सगळं काही ठीक तर आहे ना, काय झालंय चांदेकरला. म्हणूनच आता कला त्याचबरोबर इकडे आपली सायली आणि अर्जुन सगळेजण त्याच्याकडे धावतच असतात. सगळेजण त्याच्याकडे धावत असतात आणि इकडे कला म्हणत असते, चांदेकर काय झाले तुला, तू ठीक तर आहेस ना. त्यावरच तो म्हणत असतो, हो मी ठीक आहे, मला काही नाही झालेलं. मग सांग ना काय झालंय, तू असं काय करतोय, सगळं ठीक तर आहे ना. त्यावरच आता इथे तो म्हणत असतो, मधुभाऊ मधुभाऊ काय झाले, मधुभाऊंना, मधुभाऊ कुठे आहेत असं सायली म्हणत असते आतमध्ये. असं म्हटल्यानंतरच सायली सायली अक्षरशः हातपाय गळून गेल्यागतच मधुभाऊंकडे धाव घेत असते. मधुभाऊ खाली जमिनीवर कोसळलेले असतात. खाली जमिनीवर कोसळल्यानंतर सायली पाहते तर मधुभाऊ अक्षरशः निश्चित पडलेले असतात. लगेचच सायली खाली अवसान गळून पडते आणि मधुभाऊ मधुभाऊ तुम्हाला काय झालंय. अर्जुन सुद्धा येतो. अर्जुन सुद्धा अगदीच थक्क होऊन पाहत असतो. लगेचच सायली आता खाली बसते, त्यांच्या गालाला हात लावते. मधुभाऊ उठा ना, मधुभाऊ काय झालंय तुम्हाला, बोला ना माझ्याशी. मधुभाऊ तुम्ही का बोलत नाहीये माझ्याशी, प्लीज मधुभाऊ. डोळ्यातून अश्रू ओघळत असतात आणि त्याचसोबत इथे गालावर हात ठेवून ती त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते. अर्जुन तर पाहतच असतो, त्याला तर समजत नसतं एका क्षणाला हे सगळं काय झालंय म्हणून. आणि सायली रो रो रडत असते, एवढी रडत असते, एवढी रडत असते प्रेक्षकांनो की काही विचारू नका. खरंच खूप जास्त इमोशनल हा एपिसोड दाखवलेला आहे. आज ज्या मधुभाऊंनी बापासारखं वाढवलं, आईचं प्रेम दिलं, बापाचं प्रेम दिलं, लहानाचं मोठं केलं, आज तिच्याच आयुष्यातून ते मधुभाऊ गेलेले असतात. तर प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता मधुभाऊंना हे लोक हॉस्पिटलमध्ये नेतात, पण प्रेक्षकांनो मधुभाऊ हे कोमात गेलेले असतात आणि त्यामुळे सायली खूप जास्त अस्वस्थ झालेली असते, रडत असते. किती नाही म्हटलं तरीसुद्धा ती त्यांना सगळं काही मानायची. स्वतःला आईवडील नाही येतं आणि आत्ता तर कुठे कळलं होतं मधुभाऊंना आणि त्यांची अशी इच्छा होती की तिला तिचे आईवडील मिळावेत म्हणून त्यांचा हा सगळा आटापिटा चालला होता. पण नागराजने मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा घात केलेला असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोडसोबत, नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत तुम्ही जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.